मराठीच्या मुद्द्यावरनं मनसेनं केलेल्या आंदोलनाचे संसदेमध्ये सुद्धा पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय। बिहारचे खासदार राजेश वर्मा यांच्याकडनं हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात गुंडगिरी होतीये असा आरोप त्यांनी मनसेवर केलाय। पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळत असतात, उपकार करून नाही, असं अत्यंत आक्रमकपणे लोकसभेमध्ये बिहारचे खासदार राजेश वर्मा यांनी आता म्हटलेलं आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेनं ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामुळे आता हा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय। महाराष्ट्र में पूर्वांचली हिंदी भाषियों पर लगातार एमएनएस के जो गुंडों के द्वारा मारपीट की जा रही है। मैं इस विषय को आपके माध्यम से इस सदन में रखना चाहता हूं। माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।